देवाच्या नावाला धन्यवाद असतो. आज पुन्हा एकदा आपण जे साखळी मनन घेत आहोत प्रियांनो, आणि त्या क्रमानुसार आज आपल्यामध्ये 3 वक्ते आहेत. आपले प्रिय मनीषा सिस्टर आहेत, त्यानंतर सविता थोरात आणि रिबेका सिस्टर आहेत. त्या तिघही आज प्रभू येशू ख्रिस्ताने जे दाखले सांगितलेले आहेत, जो पहिला आहे 10 कुमारींचा दाखला, त्याच्यानंतर जे प्रभूने रुपयांचा दृष्टांत सांगितलेला आहे, नंतर प्रभू येशू ख्रिस्ताने न्यायाच्या दिवसाविषयी सांगितलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपल्यामध्ये आपली बहीण मनीषा आहे. मी त्यांचं ख्रिस्तामध्ये स्वागत करते. ते आपणाला वचनातून बोध करते. हालेलुया. मनीषा सिस्टर. सिस्टर तुमचा माईक म्यूट. माईक अनम्यूट करा. माईक म्यूट आहे. माईक चालू करा. माईक वर झालं. देवाला धन्यवाद असो की मला सुंदरसा वेळ आणि समय दिल्याबद्दल. मला जो विषय दिलेला आहे तो 10 कुमारिकेंचा दृष्टांत आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 13 वचने दिलेली आहेत. तर त्यामध्ये सर्वप्रथम जे सांगितलेले की तेव्हा स्वर्गाचे राजा 10 कुमारिकेसारखे होईल. या 10 कुमारिकेसारखेच परमेश्वराने आपले देवाचं जे कार्य आहे ते सांगण्यात आलेले सर्वप्रथम आपल्याला इथे दिसते. आणि तिथे जे 10 कुमारिका आहेत त्यामध्ये आपल्याला सांगितले की पहिल्या 5 कुमारिका सांगितल्या त्या बुद्धिमान आहेत आणि दुसऱ्या 5 मूर्ख सांगितल्या गेलेल्या. तर यामध्ये सर्वप्रथम आपण पाहू शकतो की यामध्ये कुणाचा समावेश होतो. तर ह्या फक्त स्त्रिया जरी असल्या तरी पुरुष देखील यामध्ये ऍडअप होतात. म्हणजे यामध्ये त्यांचं देखील कार्य आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. असं नाही की त्या मुली आहेत किंवा काय, तर असं नाही की त्या फक्त स्त्रियांसाठीच दिलेले, हे आपल्याला प्रत्येक एक व्यक्तीसाठी दिलेलं आहे. आणि मग त्यानंतर दुसरा एक विषय येतो की हे कुणासाठी सांगितलेलं आहे. आपल्याला खूपदा वाटतं की हे मूर्ख स्त्रिया म्हणजे अविश्वासीच लोक असतील, पण तसं नाहीये. हे जरी अविश्वासी लोकांसाठी पण आहे, मुळातच मूर्ख स्त्रिया अविश्वासींना दर्शवतात, पण असे पण काही काही विश्वासी लोक आहेत ते या गोष्टींमध्ये मोडतात सुद्धा. ते कसे, तर आपण या गोष्टीनुसार पाहू शकतो की म्हणजे सांगितलेलं आहे की जे विश्वासी आहेत त्यांच्यामध्ये पण आहे ना, पुढे जर सांगितलेले आहेत की ज्या मूर्ख स्त्रिया होत्या त्या त्यांनी तेल घेतलेलं नव्हतं कुप्पीमध्ये, आणि जर कुप्पीमध्ये तेलच नसेल तर दिवाही लागणार नाही. तर मग त्याचप्रमाणे आपण समजू शकतो की त्यांना सगळं काय माहिती होतं, येण्याबद्दल माहिती होतं, देवाच्या येण्याबद्दल माहिती होतं किंवा काय. तर ह्यामध्ये विश्वासी लोकांचा सुद्धा समावेश आहे, पण त्यांच्याकडे बोलू शकतो आपण की पवित्र आत्मा नाहीये. कारण तेल जे दर्शवितं, कुप्पीतलं तेल ते पवित्र आत्म्याला दर्शवतं, आणि पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे तेलाद्वारे ते अनॉइंटिंगला सुद्धा दर्शवितं. तर त्यांच्याकडे तेल नव्हतं, दिवा होता पण तेल नव्हतं, आणि त्याला जे ज्वलित करण्यासाठी जे आपल्या तेलाद्वारे जे दिवा पेटतो, तर तो दिवा म्हणजेच आपल्यामध्ये असलेला देवाचा आत्मा आहे आणि तो आपल्याला मार्गदर्शन करतो. तर या सगळ्या कार्यानुसार आपण पाहतो की ते विश्वासी लोक सुद्धा असू शकतात. त्यामध्ये आहेच अविश्वासी लोक सुद्धा आहेत, पण त्या मूर्ख स्त्रियांमध्ये काही विश्वासी लोक सुद्धा येतात. त्यांच्याकडे पवित्र आत्म्याचं होऊ शकतं नॉलेज नाहीये, किंवा त्यांनी त्यासाठी तडजोड काही केलेली नाही, असंही असू शकतं. आणि जे तेल आहे ते तेल जे आहे अभिषेकाला दर्शवतं. कशाद्वारे, की दाऊद किंवा राजा लोक जे होते ते जेव्हा निवडले जात होते त्यांच्यावरती तेलाचा अभिषेक केला जायचा. तर त्याद्वारे आपण पाहतो की पवित्र आत्मा आपल्याला दिला गेलेला, प्रत्येकाला दिलेला गेलेला आहे. पण त्याच्यासाठी शोध करणं, त्याचा झटून आपण बोलतात ना, आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करणं खूप अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्याद्वारे आपल्याला मार्गदर्शन मिळते, आणि पवित्र आत्मा प्रत्येक वेळी आपल्याला काय करायचंय काय नाही करायचंय याविषयी व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करतात. तर त्याचनुसार जसा सूर्य प्रत्येकावरती उदय होतो, प्रत्येकाला दिलेला आहे, विश्वासी असो किंवा अविश्वासी असो, प्रत्येकांना दिलं गेलेलं आहे. तसंच हे जे काही पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आहे हरेकाला दिलं गेलेलं आहे. तर आपण त्याला इस्तेमाल करणं पण गरजेचं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की 5 मूर्ख स्त्रिया दिल्यात, 5 बुद्धिमान स्त्रिया दिल्यात.
तर बायबलनुसार आपण अशा लोकांचा पण बघू शकतो, म्हणजे अभ्यास पण करू शकतो, की आता जे जे काय आपलं काय बोलू शकतो, बुद्धिमान स्त्रिया या कशा दर्शविल्या जातात, तर आपल्या कार्यानुसार आपण जे काही कार्य करतो त्यानुसार आपली बुद्धिमत्ता दर्शविली जाते. तर आपल्यावरती येणारी प्रत्येक एक परिस्थिती कशा पद्धतीने आपण तिला हँडल करतो, कशा पद्धतीने आपण त्यामध्ये, तर प्रत्येकच वेळी आपल्याकडून कधी-कधी चुका पण होतात. कुणी परिपूर्ण नाहीये. परिपूर्ण आहे तो फक्त देव आहे. तर त्या आपल्या प्रत्येक एक स्टेप बाय स्टेप आपल्यावरती येणाऱ्या कार्यामध्ये आपण कसं काय परमेश्वराच्या मार्गदर्शनाअंतर्गत चालतो, बुद्धिमत्तेने चालतो, तेव्हाच आपण बुद्धिमान स्त्रियांमध्ये गणले जाणार. एखाद्या वेळेस आपलं परिस्थिती असू शकते. तेव्हा आपण परमेश्वराकडे मार्गदर्शन मागणं अत्यंत गरजेचं आहे. हेच इथे बुद्धिमान स्त्रियांचं कार्य दर्शवतं. आणि म्हणजे कधी-कधी मूर्खांमध्ये पण आपण होऊ शकता. आपल्याला चुकून काहीतरी गोष्ट आपण न समजता कार्य करतो, तर तेव्हा मग आपण मूर्खांमध्ये पण गिनती होऊ शकतो. की ज्याप्रमाणे आपण एक उदाहरण पण पाहतो, की शिमशोन. शिमशोन हा परमेश्वराचा अभिषिक्त व्यक्ती होता आणि त्याने प्रत्येक एक वेळी परमेश्वराच्या मार्गदर्शनामध्ये चालत होता. आपलेलं होतं. तो जसं वचनामध्ये दिले तो एक नाझीर होता परमेश्वराचा. पण काही परिस्थितींमध्ये तो पापामध्ये पडतो, परमेश्वरापासून दूर होतो आणि शेवटी सुद्धा दिलेलं आहे, की तो जेव्हा त्याचे काही अभिषेक थोड्या वेळासाठी परमेश्वर त्याच्याकडून काढून घेतात. पण तो जेव्हा पश्चात्ताप करतो, तेव्हा पुन्हा एकदा परमेश्वराचा अभिषेक त्याच्यावरती उतरतो आणि तो जोमाने परमेश्वराचं एक बलपूर्वक एक शेवटचं कार्य करून जातो. तर अशा पद्धतीने आपल्यावरती आलेली परिस्थिती सांगते, की आपण बुद्धिमान आहे की मूर्ख आहे. होऊ शकतं परिस्थिती कशीही जरी असली, पण आपल्याला परमेश्वराला मार्गदर्शन मागणं अत्यंत गरजेचं आहे. तेच कार्य इथे जे तेल आणि त्याच्यामध्ये दिव्यामध्ये असलेला अभिषेक आहे, तर तेच आपल्याला कळतं. म्हणजे म्हणजे ते कार्य दर्शवतं. जसं की एक गाणं सुद्धा आहे, की "दीपक है मेरी राहों का तेरा वचन." तर हे आपण मार्गदर्शनाद्वारेच कळतं आपल्याला, की परमेश्वर कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कार्य करणार. त्यावरून आपल्याला ठरणार, की आपण कुमारी ज्या आहेत त्या कोणत्या कुमारिका आहात, बुद्धिमान की मूर्ख आहेत. आणि त्यामध्ये पुढे एक हे देखील दिलेलं की मग वराला विलंब लागला व सर्वांस 5 वचनानुसार 25 वचनानुसार मग वराला विलंब लागला व सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली. यामध्ये दिलेलं आहे की सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली. यामध्ये सगळ्या ज्या स्त्रिया होत्या त्या झोपी गेल्या. यहुदी जे पूर्वीचे जे लग्न होते त्यामध्ये असा प्रकार होता, की अ, वर जेव्हा यायचा एखाद्या मुलीला म्हणजे हे करायचा काय, पसंत करून जायचा आणि आई-वडिलांना त्यांच्या अ, अ, बोलतात ना ठहराव म्हणतात, की ठरवून जायचा, की ही 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 मुलगीच्यासाठी मी म्हणजे लग्न करणार आहे किंवा मी बांधील आहे आणि मी कधीही येईल आणि तिच्याशी लग्न करेल. असं म्हणजे यहुदी शास्त्रानुसार असं आपण जुन्या करारामध्ये दिलेले आहेत. तसे लग्न व्हायचे तेव्हा. आणि मग तो नवरदेव कधीही येत होता, तर त्यावेळी ती नवरी प्रत्येक वेळी स्वतः तयार असायची आणि तिच्यासोबत काही करवल्या सुद्धा तयार असायचा. आणि आपण बघतो की जुन्या करारानुसार नवरी ही यरुशलेम म्हटल्या गेलेली. आणि म्हणजे आपण जे म्हणजे प्रत्येक जण एक विश्वासी म्हणून आपण एक करवल्याप्रमाणे आपण त्याच्यासाठी आहोत. तर तेव्हा जेव्हा त्या यायच्या तेव्हा त्या नेहमी तयार असायच्या. तर इथे दिलेले की सर्वच डुलक्याला आल्या. याचा अर्थ कुमारिका त्या ज्या 10 होत्या, ज्या मूर्ख होत्या, ज्या अ, न अ, बुद्धिमान होत्या, त्या सर्व काही सगळ्या झोपी गेल्या. पण अ, ज्या बुद्धिमान होत्या त्यांच्याकडे तेल होतं, हे होतं, म्हणजे सर्व काही सामग्री होती आणि त्या लगेच उठून तयारीतच होत्या म्हणजे त्या, की आपण जावं आणि परमेश्वराची भेट घेऊन म्हणजे त्या नवरीसोबत आपण जाणार आहोत करून. पण ज्या दुसऱ्या होत्या त्या तयार नव्हत्या. तर हे जर तयारी आहे, ती जी तयारी दर्शवते, की आपण प्रत्येकदिन परमेश्वराच्या संगतीमध्ये आहोत. मग जरी आपण झोपलेलो जरी असले, तरी आपण प्रार्थनेद्वारे परमेश्वराच्या म्हणजे आपलं जे अंतःकरण, जे आत्मा आहे, ती निरंतर प्रार्थना करत असते. पौलुस सांगतात, की "निरंतर प्रार्थना में लगे रहो." म्हणजे कुठेच मग याचा अर्थ हे नाही, की आपण झोपू नाही शकत. झोपू शकतो, पण आपली आत्मा कधी झोपत नाही. ती नेहमी प्रार्थना करते आणि की आत्मा प्रतिदिन आपली जी प्रार्थना करते आणि त्या प्रार्थनेद्वारे आपण काय आहे, की परमेश्वराशी कनेक्टेड असतो. परमेश्वराशी जुळून राहतो.
मग हे जे कार्य परमेश्वराने सांगितलेले की प्रतिदिन म्हणजे जसं पौलुस पण सांगतात प्रतिदिन आत्मा में प्रार्थनातून करते रहो. तर हे आपल्याला करायचंय आणि आपल्याला इथे 10 कुमारिकेच्या दृष्टांताद्वारे हेच कळतं की नेहमी 13वा जे वचन सांगतं की म्हणून तुम्ही जागृत राहा कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. म्हणून आपल्याला माहिती नाहीये की परमेश्वर कधी येणार आहे, केव्हा येणार आहे. ह्या गोष्टीचा काहीही अंदाजा दिलेला नाहीये. शास्त्रानुसार परमेश्वर पिता प्रभू येशू मसीह सुद्धा सांगतात, की मला सुद्धा सांगण्यात आलेलं नाहीये. जर मला माहिती असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं, की मी कधी येणार आहे. पण आपल्याला ती घटका माहिती नाहीये. कुठलाही वेळ काळ आपल्याला सांगितलेला नाहीये. तर त्यामुळे आपल्याला जे निवड करायची ती बुद्धिमान स्त्रियांप्रमाणे करायची. आपला जो विश्वास आहे तो पवित्र आत्म्यासोबत आणि पिता परमेश्वर पुत्र येशू मसीह यांच्यामध्ये एकत्रित राहून आपल्याला सुद्धा निरंतर प्रार्थनामध्ये राहायचं आहे. आणि वचन प्रकटीकरणामध्ये हे देखील सांगतं की जो शेवटच्या दिवसांमध्ये जे काही करत राहील तो तेच करत राहील. मग एखादा जर दुष्ट कार्य करत राहील तर तो दुष्टताच करत राहील. आणि जर एखादा प्रार्थना करत राहील तर तो प्रार्थनाच करत राहील. आणि एखादा आळस करत राहील, या ज्या मूर्ख स्त्रिया त्या आळस करत होत्या किंवा त्यांना माहिती नव्हतं. कुठल्याही गोष्टीचं कार्य अधुरं नॉलेज होतं. तर ते अधुरं नॉलेज आपल्याकडे नाही पाहिजे. आपण प्रतिदिन परमेश्वराच्या संगतीमध्ये, त्याच्या प्रार्थना विनंतीमध्ये ज्या कुठे आपल्याला कुठलंही कार्य दिसतं, दर्शवलं जातं परमेश्वराद्वारे, फॅमिलीमध्ये असू दे, एखाद्या व्यक्तीविषयी असू दे, निरंतर तिथल्या तिथेच प्रार्थना करून टाकायची. तर याद्वारे आपण जागृत आहोत हे कळतं. म्हणजे आपण एखाद्या वेळेस अशीच एक घटना होते, की आपण चालतोय रस्त्याने आणि एखादा व्यक्ती पडलेला आहे आणि तो पडला. आपण सांसारिक लोकं काय करतात? हसतात त्या व्यक्तीवर. पण तोच दृश्य आपण प्रार्थना पॉइंट करून घ्यायचा आणि तिथेच प्रार्थना करायची. देवा ह्याला जे काय लागलंय तू त्याला बघून घे, त्याला मदत कर, सहायता कर, असं करून. तर ह्याला बोलतात आपण जागृत राहून परमेश्वराची ही सुद्धा एक काय बोलू शकतो आपण सेवाच आहे देवाची. आणि निरंतर आपल्याला जिथे कुठे प्रार्थना पॉइंट भेटेल तिथे निरंतर प्रार्थनेमध्ये उठता, बसता, बोलता आपल्याला देवाचं स्तवन करणं, मनन करणं हे चालूच ठेवणं गरजेचं आहे. तर तेव्हा आपण दिखाव्यासाठी नाही, परंतु परमेश्वरासाठी करायचं. आणि असे खूप सारे उदाहरण आहेत, की बुद्धिमान स्त्रियांमध्ये गणल्या जातात. त्यामध्ये रूथ देखील आहेत, देबोरा आहेत, नहुमी आहेत. अशा खूप सारे लोकं येतात आणि मूर्ख मूर्ख लोकांमध्ये मी फक्त 2च लोकांची नाव काढली. त्याच्यामध्ये आहेत शौल येतात, जे शौल राजा पण बनले, पण शेवटी त्यांनी परमेश्वराचं कार्याला थोडं बहुत इकडे-तिकडे करून ते परमेश्वराच्या अनुग्रहापासून दूर झाले. अनॉइंटिंग पासून, अभिषेकापासून दूर झाले आणि त्यानंतर यहूदा इस्करियोती पण त्यामध्ये येतात. थोड्याशा पैशांसाठी त्यांनी परमेश्वर येशू मसीहचा कार्यामध्ये हस्तक्षेप केला. म्हणजे ज्या काही गोष्टी केल्या त्या चुकीच्या झाल्या त्यांच्याकडून आणि त्यामुळे ते मूर्ख स्त्रियांमध्ये सुद्धा गणले गेले. आणि मग अशा प्रकारे मी देवाला धन्यवाद करते, की या सगळ्या गोष्टींमध्ये मला भलेही नॉलेज नव्हतं, पण त्यांनी मला मदत केली, मला साहस दिलं आणि धैर्य दिलं बोलण्यासाठी. मी देवाला धन्यवाद करते आणि या सर्व गोष्टींमध्ये देवाचीच महिमा करते आणि देवाला प्रार्थना करते, की प्रत्येकाला इथे जे कोणी जे बायबल स्टडीमध्ये जॉइन होतात ते सर्वजण परमेश्वर याप्रमाणे 5 बुद्धिमान स्त्रियांप्रमाणे बनवावे. देवाला धन्यवाद. आमीन. हालेलुया. आपण सर्वजण आपली बहीण मनीषा यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. सुंदरशा मननासाठी मी ख्रिस्तामध्ये त्यांचे आभार मानते. जराही वेळ न घेता पुढची वेळ आपले बहीण सविता सिस्टर यांच्याकडे देते. सविता थोरात सिस्टर पुढची वेळ घेते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आवाज येतो माझा? मी देवाच्या नावाला धन्यवाद देते या सुंदर वेळेसाठी. देवाचे आभार मानते. खरंच परमेश्वर महान आहे. त्याच्या लेकरांना तो सहाय्य करतो आणि आपल्याला सर्वांना दिवसभर सांभाळलं आणि या वेळेसाठी एकत्र केलं त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते. धन्यवाद अब्बा पिता, तू महान आहे. आम्हा सर्वांचा ताबा घे प्रभू, माझाही ताबा घे प्रभू. जे काय बाप्पा बोलन ते तुझ्या गौरवासाठी असू दे बाप्पा. माझे मनचे शब्द नसू दे. माझ्या परमेश्वरा पवित्र आत्मा मला सहाय्य कर आणि मदत कर. धन्यवाद. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हातात येते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते म्हणते. आमेन. आज माझ्याकडे जे वचन आहे रुपयांचा दृष्टांत. तर आज आपण याच्यातून पाहू की
येशू ख्रिस्त जेव्हा पण शिष्यांसोबत बोलायचा तर दृष्टांच्या द्वारे बोलायचा आणि ते कारण त्यांना समजायचं. तसं आज आपण याच्यातून जो दृष्टांत आहे रुपयांचा याच्यातून आपण आज शिकू. आज काय आपल्याशी परमेश्वर बोलत आहे. मत्तेचा 25वा अध्याय आणि 14 ते 30 वचन कोणीतरी वाचू शकेल का? कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्याच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लागले जाऊन त्यावर व्यापार केला व आपली 5,000 मिळविले. तसेच त्याला 2,000 मिळाले होते त्यानेही आणखी 2,000 मिळविले. परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तीत आपल्या धन्याचा पैका लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासाचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 5,000 रुपये सोपवून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळविले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीस विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करेन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. मग ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 2,000 रुपये सोपवून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 2,000 रुपये मिळविले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीस विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीत. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. नंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात. जेथे तुम्ही पेरिले नाही तेथे कापणी करिता व जेथे पसरून ठेविले नाही तेथून गोळा करिता. म्हणून मी भ्यालो व तुमचे 1,000 रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते. पहा, ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दृष्ट व आळसी दासा, जेथे मी पेरिले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करीतो, हे तुला ठाऊक होते काय? तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवावयाचे होते, म्हणजे मी आपल्यावर माझे मला व्याजात सगळं मिळाले असते. तर ते 1,000 रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहेत त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. आणि हा निरोप योगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. आमेन. आमेन. तर आपण याच्यातून काय शिकू की हा जो दाखला दिला आहे तो शिष्यांसाठी, पण आज आपल्यासाठी आहे. तर त्यांचा धनी, आज आपला धनी आहे परमेश्वर. जसं आपल्याला परमेश्वराने सगळ्यांना निवडलं आणि जसं त्यांना एकाला 10,000, एकाला 5,000, एकाला 2,000 असे दिले, तसे आपल्यालाही प्रत्येकाला वेगवेगळे दान दिले आहे. तर आपण लक्षात घ्या की सर्वांना काहीतरी मिळाले आहे. देवाने प्रत्येक माणसाला विश्वासाचे प्रमाण दिले आहे. म्हणजे विश्वास, त्याचा एक विश्वास इथे काय दिले की त्याने सोपवून दिले. कारण प्रत्येकाने
कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासात बोलावून त्याच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. सोपवून देणं म्हणजे असं देऊन म्हणजे देऊन टाकणं म्हणजे दिलं. सोपवून दिलं म्हणजे एक विश्वासाने त्यांच्याकडे दिलं आहे. एक त्यांच्यावर विश्वास ठेवला की मी जेव्हा येईल तेव्हा मी सुरक्षित त्यांच्याकडून घेईल. सोपवून देण्याचा अर्थ तो आहे. तर ते सोपवलं आहे एक विश्वासाने. तसं आपल्यालाही प्रत्येकाला वेगवेगळे दान दिलेले आहेत, कार्य दिलेले आहेत. आपण जे ह्या म्हणजे या संसारामध्ये या पृथ्वीमध्ये आहेत आणि आपल्याला देवाने निवडले, तर प्रत्येकाला वेगवेगळे कार्य दिलेले आहे. तर आपण ते कार्य विश्वासाने केले पाहिजे, देवाच्या भयामध्ये राहून केले पाहिजे. तर आपण त्यासाठी एक वचन वाचू, रोमकरास पत्राचा 12वा अध्याय आणि 3रं वचन. वा कोणाला भेटलं तर वाचून. कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. आमेन. तर जसं बघा, कोणाला संदेश सांगण्याचं दान, तर कोणाला मध्यस्थीचं दान आहे, कोणाला म्हणजे चंगाई देण्याचे दान आहे. तर आपण एकमेकांना असं नाही करायची की त्याच्यापेक्षा मला चांगले किंवा माझ्यापेक्षा त्याला चांगलं, आपण तसं नाही केलं पाहिजे. तर ते विश्वासाच्या द्वारे आपण ते मानलं पाहिजे आणि केलं पाहिजे ते देवाचं कार्य. पवित्र आत्मा प्रत्येक माणसाला त्याच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या प्रकारे आत्म्याच्या भेटवस्तू देतो. आणि बायबल शास्त्र सांगतो की देवाने आपल्यापैकी प्रत्येकाला ज्याच्या त्याच्यासाठी आणि त्याच्या गौरवासाठी आपण त्याचा वापर केला पाहिजे. आपली जबाबदारी आहे ती, आणि आपल्याला दिली आहे जबाबदारी, तर आपण ती जबाबदारी म्हणून एक पाळलं पाहिजे. कारण ज्यासाठी आपण जबाबदार आहोत, कारण आपला धनी आल्यानंतर आपल्याला त्याचा हिशोब द्यायचा आहे. तर आपण ते आपल्या म्हणजे एक जबाबदारी, कुठलीही वस्तू आता इथे सोपवून दिलं तर आपल्यावर ती जबाबदारी दिली आहे, तर ती जबाबदारी आपण कशी पार पाडली पाहिजे, की देवाच्या भयामध्ये प्रत्येक दान, कुठलंही दान असू दे, छोटं छोटं मोठं ते मोठं. छोटं आपण आपल्या मंदिरामध्ये जाऊन झाडू मारतो, साफसफाई करतो, ते पण दान आहे. पण ते पण आपण की दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही केलं पाहिजे. तर आपण आपल्या पित्याला, आपल्या परमेश्वर, आपल्या म्हणजे जो आपला दास जे धनी आहे त्याच्यासाठी, आपण त्यांच्यासाठी केलं पाहिजे, लोकांसाठी नाही. तर या क्षणी आपण सर्वांनी स्वतःला विचारलं पाहिजे, देवाने मला काय दिले आहे आणि जे मी त्याच्या राज्याच्या वाढीसाठी, त्याच्या राज्यासाठी आपण केले पाहिजे. ते दान, ते उपयोग, त्या दानाचा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी केला पाहिजे. जसं हे जे 3 तासांना दृष्टांत दिलं त्यांनी, जसं सांगितलं की 10 ज्याला 10 दिले त्यांनी पण डबल करून दिले, 5 दिले त्यांनी त्याचं कार्य केलं. तसं आपणही आपल्याला जी जबाबदारी दिलीये, जे कार्य दिलंय ते आपण केलं पाहिजे. आणि माझ्याकडे काय आहे जे मी त्यासाठी वापरू शकेल, की त्याच्या राज्यासाठी, त्याच्या कार्यासाठी वापरू शकेल, ते आपण आपल्यामध्ये ते शोधलं पाहिजे. कुठलं आहे, मला परमेश्वराने कुठलं दान दिले. आपण गेल्या दिवसात आपल्या भावाने सांगितलं की तुमच्यामध्ये काय आहे देवाने तुम्हाला दिलं, तर प्रत्येकाने वेगवेगळं सांगितलं. तसं आपण स्वतःला विचारलं पाहिजे, माझ्याकडे काय आहे. तर आपण त्यासाठी वचन वाचू, 2 कोरिन्थिकर्स पत्र 5वा अध्याय आणि 10 वचन. कारण आपणा सर्वांस ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग त्या बऱ्या असोत किंवा वाईट असोत. तर आपल्याला हे ध्यानात ठेवून ते कार्य करायचं आहे की आपल्याला हिशोब द्यायचा आहे आपला, जेव्हा आपला धनी आहे. कारण तो येशू ख्रिस्त जेव्हा आला तेव्हा अनुग्रहासाठी आला. त्यांनी आपल्याला श्रापातून बाहेर काढलं, आपल्यावर म्हणजे अनुग्रह केला, प्रेम केलं. पण आता तो जेव्हा येणार आहे, आता आपण आहोत त्या अनुग्रहाच्या काळामध्ये आहोत, पण जेव्हा येणार आहे आणि तो न्यायासाठी येणार आहे, तर आपल्याला प्रत्येकाला इथे दिलंय की प्रत्येक गोष्टीचं
कारण आपण ख्रिस्ताच्या न्याय सर्वांच्या न्याय कारण आपण सर्वता ख्रिस्ताच्या न्यायासमोर खऱ्या रूपाने प्रगट झाले पाहिजे, ह्यासाठी की प्रत्येकाला ज्याने त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. तर तो आपला परमेश्वर पक्षपाती नाहीये, तो न्याय करणार आहे. तर त्याच्या समोर प्रत्येक व्यक्ती उभा राहणार आहे, जो त्यांनी चांगले कार्य केलं आहे आणि जे वाईट, पण तो न्याय करणार आहे. तर आपण त्या वेळेसाठी आजच आपण तयार राहिलं पाहिजे. आपले कार्य त्याला भिवून राहिले पाहिजे. आपल्याला जे दिलं आहे ते आपण ओळखलं पाहिजे आणि ते त्याच्यानुसार आपण चाललो पाहिजे. त्यासाठी आपण परत रोमकरस पत्र याचा 2 अध्याय 5 ते 10 वचन. की आपल्या हटवादीपणाने, पश्चातापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतः करता क्रोध साठवून ठेवतोस. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच. परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता अनीतीला मानतात, त्यांच्यावर क्रोध व कोप, संकट व क्लेशही येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहुदी आणि मग हेलेनी अशा प्रत्येकाच्या जीवावरती येईल. पण सत्कृत्य करणारा प्रत्येक प्रथम यहुदी आणि मग हेलेनी ह्यास गौरव, सन्मान व शांती ही मिळतील. आमेन. हटवदपणा म्हणजे बघा, तो जो त्याला एकाला 10 दिले, एकाला 5 दिले, दुसऱ्याला जे दिले, तर त्यांनी काय केलं की तो काय बोलतो, मी देवाला भिलो. कारण देव त्याला बोलतो, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरवून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते काय? म्हणजे आपलाच हटवदपणा, आपलाच आळशीपणा कधी कधी आपल्याला त्या मार्गावर नेतो. तर आपण ते न करता, कारण जर या जसं दोघांनी देवाच्या राज्यासाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी कार्य केलं, तसं यांनी आळशीपणा केला आणि तो बोलतो की मी देवाला भिलो. तर आपल्यामध्ये जी भीती आहे ती कुठली भीती पाहिजे? परमेश्वराची भीती आपल्या मनात पाहिजे. तर आपण तसं न करता, तर परमेश्वराचं जे काही कार्य असेल ते मनापासून केलं पाहिजे. आणि त्यासाठीच आपण त्यामध्येच रोमकरस पत्राचा 14वा अध्याय 10 ते 12 वचन. तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतोस, किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी माझ्या पुढे प्रत्येक गुडघा टेकला व प्रत्येक जीवेने देवाचे स्तवन करेल. त्या अर्थी माझ्या पुढे प्रत्येक गुडघा टेकेल व प्रत्येक जीवा देवाचे स्तवन करेल. तर मग आपल्यातील प्रत्येक जण आपल्या स्वतःविषयीचा हिशेब देवाला देईल. आमेन. तर आपल्याला प्रत्येक आपल्या जे कृत्य आहे त्याचा हिशोब आपल्या परमेश्वराला द्यायचा आहे. तर आपण जे काही कार्य करू ते परमेश्वराच्या गौरवासाठी करू. आमेन. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण 10 कुमारींचा दृष्टांत आणि आता आपल्या बहीण सविता यांनी रुपयांचा दृष्टांत ना याविषयी आपल्याला स्पष्ट करून सांगितलंय. आपण सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया सुंदर अशा मननासाठी. इथून पुढची वेळ आपले बहीण रिबेका सिस्टर यांच्याकडे आहे. न्यायाचा दिवस या विषयावर आपणाला रिबेका सिस्टर बोध करते. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते, त्याला मान, महिमा आणि गौरव देते.
खरं तर प्रभू महान आहे. माझी लायकी आणि पात्र नसताना देखील प्रभूंनी मला निवडलं आणि मला ही संधी दिली, म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आणि मी आपले तिन्ही सेवकांना देखील धन्यवाद देते की ही संधी आम्हाला दिली, आम्हाला एनकरेज केलं हे वचनावरून बोलण्यासाठी. कारण हे एनकरेजमेंट खूप गरजेचं आहे, कारण आपण खूप पाठी राहतो. पण खरोखर या तिन्ही सेवकांसाठी मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की आम्ही निदान पहिला स्टेप घेण्यासाठी ते आमची मदत करत आहेत आणि आम्ही खरंच हे करू शकतो परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने. आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते आणि त्यांच्या जीवनासाठी देखील परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आज माझ्याजवळ जो विषय आहे आपण मनन करणार आहोत आहे न्यायाचा दिवस. त्याचे वचन 31 ते 46 पर्यंत आहेत. पण मी थोडे आपण वाचूया. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल व त्याच्याबरोबर सर्व देवदूत येतील, तेव्हा तो आपला वैभवी राज्यसनावर बसेल. त्याच पुढे सर्व राष्ट्रे जातील आणि जसे मेंढपाळ शेरड्यापासून मेंढरे वेगळे करतो, तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करील. मेंढरास तो आपल्या उजवीकडे ठेवेल व शेरडास डावीकडे ठेवेल. तेव्हा राजा आपल्या उजवीकडल्यास म्हणेल, अहो माझ्या पित्यांचे आशीर्वादित या, जे राज्य जगाचे स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले, ते वचन करून घ्या. मी परमेश्वराच्या नावाला खरं धन्यवाद देते की आपण या 31 ते 34 पर्यंत आपण बघूया की खरोखर परमेश्वर महान आहे. आणि आपल्याला या दिवसामध्ये, या जजमेंट डे बद्दल, तो वाला लावून दाखव. हा तर मी स्वतः जजमेंट डे जो आहे तो प्रत्येक मनुष्याला या दिवसाला फेस करायचा आहे. आपल्या वचनामध्ये आपण पाहतो की हा फायनल डे आहे हा जजमेंटचा. आणि प्रत्येक मनुष्याला हा डे फेस करायचा आहे. प्रत्येक माणूस आपला शारीरिक जेव्हा शरीर आपलं सोडणार आणि आपण परमेश्वराकडे जाणार, आपण त्यावेळेस आपल्या क्रिएटरनी आपला जो क्रिएशन केला आहे, आपल्याला जो जन्म दिला आहे, जो त्यांनी आपला निवड केला आहे, त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण या पृथ्वीवरती का आलो, कशासाठी आलो, आणि या सगळ्या गोष्टींची अकाउंटेबिलिटी आपल्याला त्याला द्यायचं आहे. कारण आपण या सगळ्या गोष्टींसाठी आपण अकाउंटेबल आहोत आणि तो आपल्याला त्याचा अकाउंट घेणार आहे आपल्याकडून. आणि त्याचप्रमाणे आपण या जगात असताना आपण कसे राहिलो, प्रत्येक गोष्टीचा हिशोब तो घेणार आहे. आणि आपल्याला त्याच्यासाठी रिवॉर्ड आहे आणि पनिशमेंट देखील आहे त्याचा. या दिवसाला आपण द डे ऑफ रात पण बोलतो, रोमन्स 2:5 आणि जूड 6 प्रमाणे द जजमेंट ऑफ द ग्रेट डे पण बोलतो. आणि अपॉस्टल पॉल आपल्याला सांगतो की देवाने हा दिवस फिक्स केलेला आहे आणि तो अख्ख्या सृष्टीला याच्यावर जज करणार आहे. संपूर्ण प्रेरित 17:31 मध्ये आपण जसं बघतो की हा दिवस खूप लवकर येत आहे, हा फायनल जजमेंटचा दिवस खूप लवकर येत आहे. आणि खरोखरच आपण जसं कालच आपल्या बहिणीने आपल्याला सांगितलं की आपण ह्याचे चिन्ह पाहत आहोत शेवटल्या दिवसांची. आणि खरोखर त्या दिवसांचे शेवटच्या चिन्हाप्रमाणे आणि आपण एक गोष्टी मरी म्हणा किंवा ते अर्थक्वेक्स म्हणा, फ्लड्स म्हणा, या सगळ्या गोष्टींची आपण, आणि याच्यावरूनच आपल्याला दिसून येतं की फायनल डे खूप जवळ आले आहेत, आपण या दिवसाचे खूप जवळ आहोत. आणि खरोखर जसं आपण आपला त्यावेळेस जीसस जज म्हणून येणार आहे आणि तो फायनल जजमेंट देणार आहे. त्याची वर्डिक जो असेल, त्याचा जस्टिस जो असेल, तो त्याचा न्याय असेल, म्हणजे इट विल बी अ जस्ट जजमेंट. आणि तो आपल्या ग्लोरियस थ्रोन आफ्टर तो आपल्या एंजल सोबत येणार आहे आणि ऍज अ जज अँड किंग तो येणार आहे. आणि तो आपल्या लोकांना 2 कॅटेगरीज मध्ये डिवाइड करणार आहे, द शीप अँड गोट. द शीप विल बी ऑन द राईट साइड अँड द गोट्स विल बी ऑन द लेफ्ट साइड. अशा या गोष्टींमध्ये तो शीपला वेलकम करणार आहेत आणि प्रेस करणार आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी. कारण ते दे विल बी रिवॉर्डेड फॉर इट. कारण त्यांनी परमेश्वर विश्वास केला, त्यांनी त्या सगळ्या कृत्य केला. दे फॉलोड जीसस, दे फॉलोड द वे ही हॅड डन. त्या सगळ्या गोष्टींसाठी इट्स अ रिवॉर्ड. कारण आपण वचनामध्ये पाहतो की तो आपल्याला नेहमी वचनामध्ये आपल्याला बघतो की तो नेहमी सांगतो येशू की ज्याला त्याच्या कृत्याप्रमाणे मी त्यांना रिवॉर्ड देणार आहे. आणि तोच रिवॉर्ड आपल्याला इकडे पाहायला भेटतं. आणि आज जर बघितलं तर आपल्याला जो फर्स्ट डे आपल्या मननापासून ते आजपर्यंत जर आपण त्या वचनाकडे
आपल्याकडे प्रत्येक वचन ज्या आपल्या भावानी आपल्याला दिलेले आहेत प्रत्येकाला, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मी पाहते, म्हणजे मला असं आलं की लक्षात की त्या सगळ्यांमध्ये हा फायनल जजमेंट बद्दल आहे, सगळ्या ह्याच्याबद्दल आहे. मग तो अंजिराचा झाडाचा दाखला असो किंवा या दुष्ट दासांबद्दल असो किंवा आता आपल्या बहिणींनी, या दोघ्या बहिणींनी सांगतात त्याच्यामध्ये देखील फायनल जजमेंट बद्दल होता. तर मी खरंच परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देते. आणि आपल्या याच्यामध्ये जात असताना जीसस जज म्हणून येणार आहे, पण हा अधिकार, हा अथॉरिटी परमेश्वर पित्यानी येशूला दिलेला आहे. कारण ते आपण ते अथॉरिटी देवानी त्याला दिलेला आहे. आणि हे आपण जॉन 5:22 मध्ये बघतो. जर आपण रीड केलं तर आपण रीड करूया का ते? द फादर विल जज नो मोर. आता देव पिता अजिबात जज करणार नाही, कारण बिकॉज ही हॅज एंट्रस्टेड दिस ऑल द जजमेंट टू हिज सन. ते आपण जॉन 5:22 मध्ये बघतो. आणि सगळे जणांना या जजमेंटला फेस करायचं आहे, आणि आपल्या आपल्या कृत्यांप्रमाणे तो आपल्याला त्याचे रिवॉर्ड देणार आहेत. आणि आपण की प्रत्येकासाठी आपल्याला आपण अकाउंटेबल आहोत, आणि सगळ्या गोष्टीसाठी वी हॅव टू आन्सर बिफोर द जजमेंट अँड द सीट ऑफ क्राइस्ट. त्याच्यानंतर आपण म्हणतो की जे लॉज आहे, जीसस तो जजमेंट कसा करणार आहे, इट विल बी बेस्ड ऑन द लाईक अ स्केल, की एका बाजूला दोन लॉज आहेत. तो लॉज एका बाजूचा 10 कमांडमेंट्स आहेत आणि दुसरे पण 10 कमांडमेंट्सच्या बेसिसवरती आपल्याला जज करण्यात येणार नाही, बिकॉज साल्वेशन आपल्याला येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. देवाने आपल्या एकुलता एक पुत्राला पाठवलं आपल्यासाठी, त्यांनी आपला सॅक्रिफाईस केला. कारण या 10 कमांडमेंट्स फॉलो करण्यासाठी वी आर ऑल गिल्टी ऑफ दॅट. आपण कोणच ह्याच्यामध्ये आपली हे नव्हती की आपण ते करू शकतो, आणि त्याच्यासाठी आणि आपण सगळ्यांनी पाप केलंय, आणि ते सगळ्या गोष्टी येशूने आपल्यावरती घेतलं, आणि त्यांनी आपल्यासाठी ती किंमत मोजली, आणि आपल्याला तो साल्वेशन दिले आहे. मग आपल्याला कशावरती जज करण्यात येणार? ह्या बेसिसवरती जर आपण पाहिलं तर वी विल बी बेस्ड ऑन द लॉ ऑफ लव्ह. द लॉ ऑफ लव्ह म्हणजे मॅथ्यू 22 मध्ये जर आपण बघितलं तर ते लॉ ऑफ लव्ह जो आहे, ज्याच्यामध्ये परमेश्वरांनी सांगितलंय की जो तुम्ही आपल्या देवाला पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण आत्म्याने प्रीती करा. द लॉ ऑफ लव्ह. आणि दुसरा लॉ की लव्ह युअर नेबर ऍज यू लव्ह युअर सेल्फ. जसं आपण, आणि ह्याच्यामध्ये येशू सांगतो की आपल्याला शिकवतो की ह्याच्यामध्ये संपूर्ण इट इज या लॉ मध्ये सगळं काही समंड अप झाले या गोष्टी ह्याच्यामध्ये. पण अजून एक गोष्टीवरती आपल्याला जज होणार की जीसस आपल्याला सांगितलं की बी होली ॲज आय एम होली, बिकॉज त्याला त्याची इच्छा होते की आपण पण तसंच राहावं. इवन वी शुड लिव्ह द लाईफ दॅट ही लिव्ड ऑन दिस अर्थ वेन ही वॉज इन द फॉर्म ऑफ अ मॅन अँड ही वॉज इन द फॉर्म ऑफ द फ्लेश अँड ब्लड लाईक अज ओनली. बट ही पण तो ज्या कामासाठी त्याच्या पित्याने जे त्याला काम सोपवलं होतं त्या सगळं काम त्यांनी केलं. आणि अशा गोष्टी जसं याच्यामध्ये सांगितलेलं आहे की रिवॉर्ड कोणाला देणार आहे? कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खाव्यास दिले, तहानलेला होतो मला प्याव्यास दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझा समाचार घेतला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. त्यावेळेस धार्मिक लोक त्याला उत्तर दिले की प्रभूजी, आम्ही तिला आपणाला केव्हा भुकेले पाहून खाव्यास दिले, तेव्हा ताणलेले पाहून प्याव्यास दिले, आपणाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि आपल्याला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आपल्याकडे आलो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर येशू ख्रिस्ताने या भूतला रस्त्यानं केलं, ही हील्ड द सिक, ही वेंट टू द प्रिझनर्स, ही वेंट टू ऑल दोज पीपल, म्हणजे त्या सगळ्यांकडे तो गेला, तो त्या सगळ्या गोष्टी केला, म्हणजे त्यांनी केलं. आणि तेच तो आपल्याला पण सांगतो की आपणही त्या जे गरजवंत आहेत त्यांची मदत केली पाहिजे. त्यांना ज्यांना गरज आहे, फॉर एक्झाम्पल आपण बोलतो हे फिजिकल बॉडीसाठी लागणारे वस्तू किंवा असे फूड, क्लोथिंग आणि हे असेल, पण जर आपण आत्मिक या गोष्टीने बघितलं तर हा भूक म्हणजे काय असावा, म्हणजे मला असं थोडं हे झालं की भूक म्हणजे हा भूक वचनाची भूक असावी, की कित्येक लोक वचनासाठी भुकेलेले आहेत.
त्यांच्यापर्यंत आपण जातो का, आपण गेलो का, मी गेले का, असं मला हे झालं की आणि तहान ह्याची वचनाची तहान भूक असेल त्यांच्यापर्यंत गेलो का. किती लोक हॉस्पिटल्समध्ये असतील, त्यांना देवाच्या सांत्वनाची गरज असेल, त्यांना त्या हिलिंगची गरज, काय आपण त्यांच्यासाठी जाऊन प्रार्थना करतो का? त्या 6 लोकांसाठी आपण वेळ काढतो का? नाही. आपण आपल्या नातेवाईकांना भेटायला जातो, आपण आपल्या रिलेटिव्ह साठी जातो, पण अशा लोकांकडे आपण जात नाही ज्यांना आपण ओळखत नाही, पण ऍक्च्युली आपण त्यांच्यासाठी गेलं पाहिजे, आपण त्या लोकांकडे गेलं पाहिजे. प्रिझन्स मध्ये जे आहेत त्यांना किती, म्हणजे त्यांना असं किती कदाचित त्या प्रिझनर्स लोकांकडे त्यांचे नातेवाईक कदाचित जात नसेल, असं म्हणजे त्यांना असं वाटत असेल की नको नको आम्ही ह्याला भेटायला जात नाही, पण येशूसाठी सगळे समान आहेत. आपण त्यांना भेटायला गेलं पाहिजे, विचारलं पाहिजे, किंवा देवाचं वचन त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवतो का त्या बिझनेस पर्यंत. कारण कदाचित त्यांना सगळ्यांनी टाकून दिलेलं असेल, पण येशू कोणालाच टाकत नाही. पण येशूने आपल्यावरती जबाबदारी दिली आहे की तू जाऊन त्यांना सांग, आपण जाऊन ते केलं पाहिजे. आणि देव आपल्याकडून ह्या गोष्टींची अपेक्षा करतो, आणि ज्या या गोष्टी करतात त्यांना परमेश्वर खरोखर तो रिवॉर्ड देतो म्हणून सांगितलं. आणि खरं तर हाच तो रिवॉर्ड आहे, येशू सगळ्यांना देणार आहे. आणि हा रिवॉर्ड काय आहे? एक तर इटर्नल लाईफ आहे, आणि दुसरा तर इटर्नल फायर आहे. त्या इटर्नल हेवन साठीच परमेश्वर पिताने आपल्या एकुलता एक पुत्र आपल्यासाठी, जसं आपण जॉन 3:16 मध्ये बघतो की त्यांनी आपला एकुलता पुत्र आपल्यासाठी दिला की कुणाचाही नाश, नॉट इवन वन सोल शुड पेरिश, लाईक एकही आत्माचा नाश होऊ नये, पण प्रत्येकाला तो सार्वकालिक जीवन भेटावं म्हणून. आणि त्यासाठी येशू आपल्यासाठी आला. तर आपण हे जाऊन लोकांना सांगतो का? आपल्याला भेटलं तर आपण दुसऱ्यांना जाऊन या गोष्टी सांगतो का? आपण आणि नाही सांगत तर तिकडे ऑफकोर्स आपल्याला पनिशमेंट आहे की आपण सांगत आहे, तुला माहित होतं पण तू गेली नाहीस, तुला सगळ्या गोष्टी तुला का सांगितलं, मी आलो तुम्हाला सांगितलं. आता येशूने आपल्याला जाताना हेच सांगितलं की गो टू द होल वर्ल्ड अँड प्रीच माय वर्ड, आणि सगळ्यांना पिता पुत्राच्या नावाने बॅप्तिस्मा द्या आणि प्रत्येकापर्यंत हा वचन पोहोचवा. हे परमेश्वरने आपल्याला सांगितलं. ते आपण करतो का? ते आपण करत नाही, किंवा मी करत नाही. या गोष्टीसाठी आपल्याला त्या सगळ्या गोष्टींची आपण बारीकीने बघितलं तर जो कोणी हे करतो, या भरपूर लोक जे करतात त्यांना साठी रिवॉर्ड आहे. आणि त्याच्या ऑपोजिट मध्ये ज्या गोष्टी करत नाही, जे रेफ्यूज करतात, जे बिलीव्ह करतात, काही आता बिलिव्हर्स आहेत, अनबिलिव्हर्स आहेत, जे बिलिव्हर्स असून देखील अशा काही गोष्टी म्हणजे करत नाही, किंवा या जजमेंट डेला सुद्धा कधी कधी काही लोक विश्वास वाट बघतात की नाही तेव्हा तो दिवस येऊ द्या मग आपण बघू. मग जसं काय आपण मागील दिवसामध्ये आपण पहिला धनी येईल तेव्हा बघेल, आता तोपर्यंत आपण वी कॅन ईट अँड मेरी अँड एन्जॉय, लाईक आपण काही करू शकतो. नाही, आपण तसं नाही केलं पाहिजे. आणि आपल्याला सांगतोय की त्याच्यामध्ये अजून एक आपल्याला एक हे आहे की की येशू सारखं तर आपण कोणच जगू शकत नाही, वी कॅनॉट बी लाईक, आपण राहू शकत नाही. पण आपण एकदा आपण कबूल केलं, आपण सांगितलं की मी पापी आहे, माझ्याकडून हे पाप झालंय, आणि आपण ते कबूल केलं पाहिजे. आणि येशू माझा तारणारा आहे, तू माझ्यासाठी आलास, तू माझ्यासाठी वधस्तंभावर केलास, मला इटर्नल लाईफ भेटण्यासाठी, मला त्या हेवन भेटण्यासाठी तू माझ्यासाठी आलास, म्हणून आपण ते कबूल केलं पाहिजे. पण बट गॉड विल जज, म्हणजे आपला सगळ्या वर्क्स वरून तो आपल्याला जज करणार आहे. आणखीन एक जजमेंट आहे आपल्याला आपल्याला अपॉर्च्युनिटीज जे भेटलेले आहेत, जे अपॉर्च्युनिटीज आपल्याला भेटलेले आहेत, ते अपॉर्च्युनिटीज मध्ये असं आहे की वचनामध्ये जसं सांगतं की ज्याला जास्त दिलेलं आहे त्याच्याकडून जास्त विचारण्यात येईल. आणि हे अपॉर्च्युनिटीज काय आहेत? हा, अपॉर्च्युनिटीज मध्ये फॉर एक्झाम्पल असे आहेत की बायबल कॉलेज आहेत, आपल्याला बायबलचे ज्यांना बायबल वाचता येतं, लिहिता येतं, त्यांनी जाऊन ते वाचावं, आणखीन परमेश्वराचे वचन वाचावं. प्रीचिंग, जिकडे प्रेयर मीटिंग असेल किंवा प्रीचर्स असेल, त्यांचे ते मीटिंग ऐकणं किंवा त्या प्रेयर मीटिंगला जाणं, असे भरपूर अपॉर्च्युनिटीज देव देतो आपल्याला. पण आपण काय करतो? त्याला इग्नोर करतो. त्या प्रेयर मीटिंग्सला न जाणं, ते प्रीचिंगला न ऐकणं. आपण काय करतो? नाही, आपण चर्चमध्ये गेलो, आपण तिथे ऐकलं आणि आपण त्याच्यावरती मेडिटेट केलं काय? आपल्याला अजून आणखीन परमेश्वराला जाणून घेण्यासाठी आपल्याकडे खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. पण काय आपण त्या अपॉर्च्युनिटीजचे आपण हे घेतलं का? आणि
फॉर एक्झाम्पल आपला जो नाईट प्रेयर ग्रुपच आहे, मीटिंग्स आहेत असे, आणि इतकी सुंदर आपली मनना होत आहे. आणि हे देवाचं वचन, हे प्रत्येक वचनावरती जो मनन आहे तो आपण इतरांपर्यंत शेअर करतो का? त्यांना आपण फोर्स करतो का या म्हणून, तुम्ही हे ऐका, आपण ऐका. म्हणजे हे सगळे काय ते अपॉर्च्युनिटीज आहेत, कारण की देवाने ते प्रोव्हाइड करून दिलं होतं, पण आपण त्याला इग्नोर केलं, आपण त्याला अवॉइड केलं. फॉर एक्झाम्पल आता मी माझं वैयक्तिकच म्हणते, लास्ट ऑगस्ट 6 2022 च्या अगोदर मला हे मेसेजेस येत होते म्हणजे आणि सुजाता सिस्टर माझ्याच मंडळीमधले, आमच्या चर्च मधले, पण त्यांनी मला हा मेसेज पाठवला, पण मी अनेक वेळा मी बघितलं आणि मी असं हे करून टाकलं, पण नाही हे केलं. पण एक दिवशी माझ्या मनात आलं, नाही मी बघणार, मी करते. तर मी ऑगस्ट 6 2022 ला 2 वर्ष आज म्हणजे होणार, तर मी ह्याच्यामध्ये बसले. म्हणजे देवाने मला अपॉर्च्युनिटी दिली आणि आपण ते घेतलं. पण मला रिग्रेट होतो की जेव्हा ब्रदर म्हणतात की आपल्या या ग्रुपला, या प्रेयर ग्रुपला 4 वर्ष झालेले आहेत, तर मला खूप गिल्ट फील होतं की मी 2 वर्ष लॉस केलं. ह्या 2 वर्षामध्ये माझे अनेक मनना माझ्या ज्या आहेत ते गेलेले आहेत. पण तरी देखील जेव्हा ब्रदर ते युट्यूबमध्ये कधी युट्यूबवर टाकतात, तेव्हा मी ते ऐकत असते. पण मी खरंच परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देतो. असे देव आपल्याला संधी देतो. आपण त्या जजमेंट डेच्या दिवशी असे एक्सक्युजेस बोलू शकत नाही की देवा मला माहित नव्हतं, मला ऐकलंय माहित नव्हतं किंवा काही, असं आपण काही एक्सक्यूज आपण देऊ शकत नाही. कारण तो युनिव्हर्सचा सुप्रीम कोर्ट आहे, तिथे फायनल जजमेंट आहे, तिथे ग्रेस नाही असणार आहे. तिला जो काय जजमेंट असेल तो फायनल असणार आहे. आपल्याला जसं आपण आपल्या बोली भाषेमध्ये बोलतो, ज्या जगी कोर्टमध्ये आपल्याला तारीखवर तारीख भेटतो, तो तारीख आपल्याला भेटणार नाही तिकडे. आणि तिकडे तो लास्ट हे असेल, फायनल जजमेंट असेल. तिथे मर्सी नाही, तिथे पेनल्टी नाही, तिथे बेल नाही, काही होणार नाही. तो एक शेवटचा संधी आहे, शेवटचं हे. पण आज आपल्याला संधी आहे. आज आपण स्वतःला आपण टर्न करू शकतो. आज आपण आपल्या कृत्यांपासून आपण जर आज आपल्यापर्यंत आपल्याला हा मेसेज परमेश्वराने दिला आहे की फायनल डेच्या दिवशी जो कोणी याच्याप्रमाणे करणार, त्याच्या प्रमाणे फॉलो करणार, त्यांना रिवॉर्ड आहे. आणि ह्याच्या ऑपोजिट मध्ये जे आहे, जर आपण परमेश्वराचा नकार केला, जर या ट्रुथला, जे हे सत्य आहे, हा जो जजमेंट आहे तो सत्य आहे, आणि ह्याला जर आपण नाकारलं, की आपण रेफ्यूज केलं त्याला फॉलो करण्यासाठी, देन आणि आपल्या अनबिलीफ साठी आपल्याला पनिशमेंट आहे या गोष्टीसाठी. म्हणून आपण सगळ्या ह्याच्यामध्ये आपण हे सावध असावं लागतं. आता जसं बहिणीने वाचलं की साल्वेशन, मग आपण म्हणणार की प्रश्न येतो की जर येशू ख्रिस्त आपल्यासाठी त्या क्रूस खांबावर आपला प्राण दिला, आपले सगळे सिन्स त्यांनी घेतलेत आणि सगळे सिन्स आपले माफ झालेत, तर आपल्याला हा जजमेंट का? बिलिव्हर्स, आपल्या लोकांना असा होता प्रश्न जरी पडले, पण द साल्वेशन, येशू ख्रिस्ताने आपल्याला साल्वेशन दिलेलं आहे. तो साल्वेशन साठी जे आपल्यासाठी त्यांनी दिलेलं आहे, त्याच्यासाठी वी विल स्टँड. आपल्याला साल्वेशन साठी आपल्याला जजमेंट नाहीये, येस वी बिलीव्ह, पण ऍज अ बिलीव्हर त्याच्यानंतर आपण काय कृत्य केले, आपले काय आपल्या डीड्स प्रमाणे आपल्याला त्याची अकाउंटेबिलिटी आपल्याला द्यायचं आहे, आपल्याला अकाउंट द्यायचं आहे त्या सगळ्या गोष्टींचा. आणि परमेश्वराचं वचन सांगतंय की ऑल म्हणजे सगळे जण, सृष्टीचे सर्व लोक त्या जजमेंट सीट पुढे, परमेश्वराच्या त्या महान सिंहासनासमोर सगळे जण उभे राहणार आहोत. आपण प्रत्येक जण उभा राहणार आहोत त्याच्या आपल्या गुड डीड्स बद्दल किंवा बॅड डीड्स बद्दल, आणि जो काही असेल तो परमेश्वराचा न्याय करणार आहे. आणि आताच बहिणीने जसं वाचलं 2 कोरिन्थियन्स 5:10 मध्ये बायबल सांगतं की वी मस्ट ऑल अपिअर बिफोर द जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट, दॅट ईच वन ऑफ मे रिसीव्ह व्हॉट इज ड्यू फॉर हिम. आपल्याला जे आपल्या कृत्यांप्रमाणे आपल्याला त्याचे. आणि आपल्या फळांविषयी आता आपण कित्येक दिवसापासून बघत आहोत की फळ न देणाऱ्या झाडाला काय होणार, आणि फळ न आपल्याकडून जर फळ नाही आलं किंवा कर नाही दिलं, तर या सगळ्या गोष्टींचं जेव्हा आपण बघत आलो, तर हे सगळं त्याच्यामध्ये हे होतं की व्हॉट इज ड्यू फॉर हिम आर द थिंग्स डन वाईल वी आर इन दिस बॉडी. जेव्हा आपण या शरीरामध्ये आहोत, आपण जे काही केलं त्या सगळ्यांची अकाउंटेबिलिटी आपल्याला परमेश्वराला द्यायचं आहे. आणि अजून शेवटचं आहे रेव्हेलेशन 20:11.
I request anyone to read it, please. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाशी पळाली. त्याकरिता ठिकाण म्हणून सापडले ना. No, sorry. Revelation 20:11-15. अच्छा. मग मुक्त झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकात जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे ठरविण्यात आला. तेव्हा जे मेलेले लोक समुद्रात होते त्या समुद्राने दिले. जे मेलेले लोक मरणावस्थेत व अधोलोकात होते त्यास त्यांनी दिले. आणि ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण आहे. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. Amen. Yes, this is the शीलला तसं रिवॉर्ड केलं जाईल आणि गोड्सला they will be sent away from Jesus to the eternal fire and condemned for not serving the Lord. म्हणजे या गोष्टींसाठी त्या पनिशमेंट आहे. आणि याच्यावरून आपल्याला सगळ्या शिकायला भेटतं की बघायला भेटतं की आपल्याला रिमाइंड करण्यात आलं की वी आर कॉल टू लव्ह, म्हणजे आपल्याला प्रेमासाठी आपण प्रीतीविषयी देखील या मननांमध्ये शिकवलं. वी आर कॉल टू लव्ह अँड सर्व आवर नेबर्स इन नीड. हाऊ वी लुक अँड हाऊ डू वी हॅव, अँड आपल्यामध्ये तो कळवळा, तो काइंडनेस, तो नम्रता तो आला पाहिजे दुसऱ्यांसाठी देखील, की माझा तारण झाला इतरांचाही झाला पाहिजे. आपल्याला आपल्या फॅमिली विषयी आपल्याला हे वाटतं की हा बाबा माझ्या मुलांना ते भेटेल का किंवा माझ्या नाही, तसं आपल्याला इतरांसाठी देखील, आपल्या नेबर्ससाठी, रिलेटिव्हसाठी किंवा आपल्या देशाच्या लोकांसाठी, सगळ्यांसाठी आपण याच्या गोष्टी प्रार्थना केली पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत हे आपण पोहोचवलं पाहिजे. वी शुड रिअलाइज दॅट आपण जेव्हा त्यांची आपण सेवा सर्व करतो त्यांना वी आर सर्विंग जीसस. आणि येशू म्हणते जे तुम्ही त्याच्यासाठी केलं ते तू माझ्यासाठी केलंस, आपल्या राजासाठी केलंस. आमेन. मला एक सॉन्ग म्हणायचं होतं, म्हणू का? आय नो द टाइम इज अप, बट कॅन आय? मला एक छोटस गाणं गायचंय. ठीक आहे. याच विषयावर आहे. खुल जाएंगी किताबें जब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. खुल जाएंगी किताबें जब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. जो भी तू कर रहा है यीशु वो देखता है. हर पल का तुझको इंसान देना हिसाब होगा. इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. खुल जाएंगी किताबें जब भी इंसाफ होगा. आजा अभी भी मुड़कर यीशु बुला रहा है. आजा अभी भी मुड़कर यीशु बुला रहा है. वरना ये याद कर ले तेरा ही नाश होगा. वरना ये याद कर ले तेरा ही नाश होगा. इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग दिस टाइम. या देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपले बहीण रिबेका सिस्टर यांच्यासाठी आपण सर्वजण टाळ्या वाजूया. आपल्या तिघी बहिणींसाठी टाळ्या वाजूया. आज इतकं सुंदर असं मनन झालेलं आहे. खरोखर न्यायाचा दिवस आपणा समोर आलेला आहे. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. एक थोडक्यात आपण पाहूया. पहिला जो आपण पाहिला 10 कुमारींचा दृष्टांत आहे ना. 10 कुमारी, 5 शहाण्या आणि 5 मूर्ख, दोघी कुमाऱ्या ज्या
शहाणे आणि मूर्ख या आपल्या बहिणीने आपणाला सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. दोघींमध्ये काही सामायिक काही कॉमन गोष्टी आहेत. दोघीही वराला सामोऱ्या जाण्यासाठी तयार होत्या. दोघीही वराच्या वाट बघत होत्या. दोघींकडेही दिवे होते, त्यांच्या दिव्यामध्ये तेल होतं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे दोघांनाही वराला उशीर लागल्यावर दोन्ही ग्रुपला डुलकी लागली, झोप लागली. पण जेव्हा वर येत आहे हे पाहून दोघींनी आपले दिवे नीट केले, तेव्हा मूर्ख कुमार काय कळलं की त्यांच्या दिव्यातलं तेल संपलेलं आहे. फरक काय आहे प्रियांनो, की तेल एक्स्ट्रा तेल जे आहे ते घेतलेलं नव्हतं. आपल्या बहिणीने सांगितलं, आणि ते तेल म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये दिलेला आहे, तुम्ही पवित्र आत्म्याने पूर्ण असलं पाहिजे, है ना. आणि नंतर सर्वात महत्वाची गोष्ट वर का, जेव्हा त्यांच्यातलं तेल संपतं आणि त्या शहाण्या कुमारींकडे मागतात, तेव्हा त्या काय म्हणतात, तुम्हाला आणि आम्हाला पुरेल इतकं पुरेसं नाहीये, तुम्ही जाऊन विकत घ्या. आणि ते विकत घेण्याविषयीचा मी संदर्भ सांगून ठेवते, आपण सर्वांनी तो नोट करून ठेवा. प्रकटीकरण त्याचा 3रा अध्याय आणि 17 आणि 18 वचनामध्ये ख्रिस्ताने लावदिकिया येथील मंडळीला सांगितलेलं आहे की तू माझ्याकडून ते सोनं आणि ती वस्त्रे विकत घे. मीन्स तो पवित्र आत्म्याने पूर्ण होण्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे प्रियांनो, समजून घ्या. आणि ह्या दाखल्याचा महत्वाचा फरक आहे की ज्यांच्या दोन्हीही ग्रुप विश्वासणारे आहेत, दोघेही प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत आहेत, पण दोघांनाही डुलकी लागलेली आहे. पण एक जण जागृत राहून त्यांच्याकडे पवित्र आत्म्याने ते भरलेले होते, त्यामुळे ख्रिस्ताने त्यांना आपल्या बरोबर घेतलं. आणि एक ग्रुपला प्रभू येशू ख्रिस्त ज्या मूर्ख कुमारांना म्हणालेला आहे, त्यांच्यावर तो दरवाजा बंद झालेला आहे, त्यांचा वराबरोबर प्रवेश झालेला नाही. नंतर आपल्या बहिणीने आपल्याला रुपयांच्या दृष्टांताबद्दल सांगितलं. एकाला धन्याने जाताना आपल्या मालमत्तेवर सोपून गेलेल्या 3 दासांना, त्यापैकी एकाला 5 रुपये, एकाला 2 रुपये आणि एकाला 1 रुपया दिलेला आहे. ज्यांनी 5 होते त्याचे 5चे 10 केलेले आहेत, ज्याच्याकडे 2 होते त्याने 2चे 4 केलेले आहेत. पण ज्याला 1 रुपया दिला गेलेला होता त्याने 5,000, 2,000 आणि 1,000. सॉरी 5,000, 2,000 आणि 1,000. आणि त्याच्यापैकी त्याने ज्याला 1,000 दिलं गेलेलं होतं त्याने काय केलेलं आहे, भूमीमध्ये ते लपवून ठेवलेलं आहे. आणि तो काय सबब देत आहे की मला धन्याचे भय वाटले म्हणून मी काय केलं, ते तर जमिनीमध्ये पुरून ठेवले. आणि जसेच्या तसे जेव्हा तो धन्याला देत आहे तेव्हा धनी त्याला काय म्हणत आहे, दुष्ट आणि आळशी दासा, कारण तू त्याच्यावर काम केलं नाहीस, तू त्याच्यावर मेहनत केली नाही ना. आपल्या बहिणीने सांगितलं, जे तुम्हाला सोपून दिलेलं आहे, कारण ते तुमचं नाहीये, ते धन्याने तुम्हाला दिलेलं आहे, ते दान आहे ना. पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येकाला वेगवेगळं कृपादान मिळत आहे, पण त्या कृपादानावर तुम्ही देवाच्या राज्याचं काम कसं करत आहात, खरोखर तुम्ही भले आणि विश्वासू दास आहात की दुष्ट आणि आळशी दास आहात, त्याप्रमाणे आपल्याला धन्याकडून शाबासकी मिळणार आहे. आणि जर भले आणि विश्वासू दास आहोत तर धनी काय म्हणणार आहेत, ये आणि माझ्या आनंदामध्ये सहभागी हो. पण जो दुष्ट आणि आळशी दास आहे त्याला काय म्हणण्यात आलेलं आहे, त्याला अंधारामध्ये टाका, जिकडे धन्याचा आनंद नाही तर तिकडे काय चालेल, रडणे व दात खाणे चालेल. आणि नंतर आपल्या बहिणीने आपल्याला न्यायाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त काय करणार आहे, शेरडांना आणि मेंढरांना वेगळं करणार आहे. मेंढरांना उजवीकडे आणि शेरडांना डावीकडे उभं करणार आहे. आणि मेंढरांना म्हणणार आहे की जेव्हा मी भुकेला होतो, मी तानेला होतो, वस्त्र नव्हते, तेव्हा तुम्ही माझ्यासाठी केलं. आणि ते म्हणतील की प्रभूजी आम्ही केव्हा असं केलं. प्रभू म्हणेल, जेव्हा माझ्या कनिष्ठातील बंधूला तू करशील तेव्हा तू ते ख्रिस्ताला करशील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्यांच्या लक्षातच नाही की आम्ही ही कधी केलं, कारण ख्रिस्ताच्या कृपेने त्यांनी ते केलेलं आहे, त्यांनी त्याची आठवण ठेवलेली नाहीये. त्यांनी जसं आपल्या बहिणीने सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली की प्रीती आहे, तो प्रीतीचा नियम आहे. जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रीती करशील तेव्हा तू ह्या सर्व गोष्टी करशील. आणि जेव्हा तू करशील तेव्हा प्रभूची वाणी ऐकणाऱ्या मेंढरांप्रमाणे प्रभू तुला आपल्या राज्यात नेईल. आणि शेरडांना काय होईल, देवाच्या राज्यापासून बाहेर सार्वकालिक दंड भोगण्यासाठी ते जाईल. हालेलुया. आज आपण इथे थांबूया, इथून पुढची वेळ आपले संचालक स्तवन यांची. येस, हालेलुया. थँक्यू सो मच आपल्या तिन्ही मातांसाठी, बहिणींसाठी की त्यांनी सुंदरसं असं आज वचन आपल्यापर्यंत पोहोचवलं.
जेव्हा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव. इथून पुढील वेळ आहे आपण प्रार्थनेच्या समाप्तीकडे जाऊया. तर आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आहे आणि या रात्री या गीताद्वारे प्रार्थनेची समाप्ती करूया. आपण आपले सर्वजण आपले माईक अनम्यूट करूया हे प्रार्थना आणि म्हणतात प्रभूने का? शिकवलेली प्रार्थना